वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल जय महाराष्ट्र फॅमिली। आज आपण आलो आहोत गार्डनमध्ये। आराधनाला सोबत गार्डनमध्ये थोडा प्ले टाइम आम्ही नेहमी करतो। आठवड्यातून दोनदा किंवा कधी कधी आठवड्यातून जाणं नाही झालं तर पण 2 आठवड्यातून की दोनदा तरी आम्ही नक्कीच प्ले टाइमसाठी आराधनाला गार्डनमध्ये घेऊन जातो। कारण की अगोदरची लाईफ कशी होती की अगोदर कसं सगळे एकत्र राहायचे, शेजारी पाजारी बोलायचे, तर लहान मुलं इथं जायची तिथं जायची, तर त्यांची ॲक्टिव्हिटी खूप प्रमाणात व्हायची। पण आजकालचं कसं, आजकालचं पूर्ण जनरेशन चेंज झालं आहे। मीन्स आता कसं आपण कुणावरती ट्रस्ट ठेवू शकत नाही, आता शेजारीसुद्धा ठेवू शकत नाही असं, म्हणजे आता अगोदरसारखं तसं ते काही वातावरण राहिलेलं नाही आहे। आणि आजकाल म्हणजे आपले जे बाळ आहे ते घरात टाइम स्पेंड असतात, जास्तीत जास्त स्कूलला जाणार, घरात येणार आणि मग घरात आल्यानंतर घरातच जे काही खेळणार ते फक्त बस। पण त्यांना अशी मोकळा श्वास म्हणा, एक मोकळं वातावरण ते फक्त मग ते गार्डनमध्येच भेटणार। म्हणून आता आराधनासुद्धा कधी असं बाहेर कधी जाणं नाही, ती पण घरामध्येच असते 24 आवर्स। आता तर ती स्कूलला जात नाही, बट स्कूलला जाईल तर तेव्हा स्कूल आणि घर, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे ना। तर आम्ही तिला लहानपणापासूनच गार्डनला घेऊन जातो, तिच्या प्ले टाईमसाठी। ती खुशसुद्धा होते, तिची ॲक्टिव्हिटीसुद्धा वाढते आणि तिला एक म्हणतात ना, एक डेअरिंगसुद्धा येते, कारण की नवीन लोक बघते, नवीन माणसं बघते। मग ती डायरेक्ट म्हणजे आज आपलं कसं असतं, आपण घरात असतो, डायरेक्टली बाहेर कुणी आलं केलं की ते लहान बाळ घाबरून जातं बाहेरचा व्यक्ती बघून। बट तिला जर बाहेर नेलं, सगळ्या गोष्टी म्हणजे ती बघत राहिली तर तिला ती भीती मनातून निघून जाते। म्हणून थोडा प्ले टाईमसाठी बाहेर बाळाला घेऊन गेलं तर बेस्ट राहतं। तर आम्ही आराधनाला नेहमी तसं करतो, तिला खेळण्यासाठी बाहेर घेऊन जातो आणि आराधना इतकी खुश होते, खूप खुश होते आणि तिची खुशी बघून आम्हाला खूप आनंद होतो। जसं प्रत्येकाचं असतं की आपली मुलं जर खुश असेल तर आईवडिलांना खूप आनंद होतो। तसंच आमचं खूप आहे की तिचं चेहऱ्यावरती हास्य बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि मग ती इतकी एन्जॉय करते। पप्पाला म्हणते, पप्पा इकडं चला, आता हे झालं, आता ते खेळू आपण, आता ते झालं, आता हे खेळू पप्पा, आता हे ट्राय केलं, आता ते ट्राय करू। म्हणजे ती अशी पूर्णपणे अशी बोलत नाही, पण ती असं थोडं तोडकं मोडकं अशी बोलते। आता ती बोलायला पण लागेल पुढं लवकरच, पण ती तिच्या हिशोबाने पापाचं बोट धरून पापा इकडं चला, पप्पा तिकडं चला, अशी म्हणजे खूप ॲक्टिव्हिटी करते ती स्वतःहून। अगोदर ती घाबरायची इथं या स्टेपवरती चढायला, बट आता ती ह्या स्टेप्ससुद्धा चढून घेते, उतरते। अगोदर असं होतं की ती अगोदर लहान होती की तिला असं आम्ही बोट धरून तिला उतरवायचं खाली, बट आता ती स्वतःहून उतरते, म्हणजे खूप ॲक्टिव्हिटी स्वतःहून करते आणि त्यामुळे तिला खूप आनंद भेटतो आणि तिला पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद भेटतो। आणि आपली मुलगी म्हणजे एक लक्ष्मी असते, जर लक्ष्मी खुश असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी नसते। आपल्या लक्ष्मीला नेहमी खुश ठेवायचं असतं। तशीच आमची ही भाग्यलक्ष्मी आहे, ती आमची आराधना। आणि म्हणजे कसं सांगू तुम्हाला की काही गोष्टी माहिती का नकळतच घडून जातात। तसंच आमच्यासोबत सुद्धा घडलं। जेव्हापासून आराधना आमच्या आयुष्यात आली तेव्हापासून म्हणतात खूप प्रगती पण झाली। तसेच जी निगेटिव्हिटी होती आयुष्यात ती सगळी दूर गेली। मी तुम्हाला अगोदरच्या सुद्धा व्लॉगमध्ये सांगितलं आहे की जी निगेटिव्हिटी होती ती सगळी गेली आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी आमच्या आयुष्यात आली आणि खूप सारं म्हणतात ना, मुलीच्या पायाने बापाचं आयुष्य बदलतं, बापाचं नशीब बदलतं। खरंच आमच्या आराधनाच्यामुळे आमचं खरंच नशीब बदललं आणि खरंच खूप चांगलं झालं, कारण की आपण आपली नीतिमत्ता चांगली ठेवली तर आपलं परमेश्वर नेहमी चांगलं करतं। असं नसतं की पैसा पाणी सगळं आल्यानंतरच चांगलं झालं म्हणून, असं नसतं। माणूस मनाने आणि आपल्या कर्माने समाधानीसुद्धा पाहिजे आणि मनानेच आणि कर्माने कर्म जे आपण करतो ते चांगले असले पाहिजे। मन फक्त
दाखवायला चांगलं दाखवून कधीच चालत नसतं. मनात जे आहे ते तोंडात पाहिजे. आपण मनात वेगळं आणि तोंडात वेगळं असं कधीच करू नये. म्हणून नेहमी ना आपल्या मनामध्ये चांगली भावना ठेवावी. कोणता का व्यक्ती असं ना आपल्या चांगला विचार करावा. तसंच आपलंसुद्धा चांगलं होतं. हां, थोडं लेट होईल पण नक्कीच चांगलं होईल. कारण की आपल्याला कुणाला तोंड नाही दाखवायचं या आयुष्यात. कोण काय बोलेल हे बोलेल कुणाशी काहीच घेणं देणं नाही. आपल्याला फक्त त्या वरच्या परमेश्वराला तोंड दाखवायचं आहे. कारण की आपण सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण वरच्याशी खोटं परमेश्वरची कधीच बोलू शकत नाही. की वरचा परमेश्वर हे सगळं काही बघू शकतो. म्हणून कधी पण माणसांनी ना चांगलं चितलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे. असं कुणाचं बघून कधी जळलं नाही पाहिजे. तर आपला परमेश्वर आपलंसुद्धा खूप चांगलं करतो. माझं बोलायचा उद्देश एवढाच होता की आयुष्यामध्ये ना आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. चांगलं राहा, चांगलं जगा आणि चांगलं चिता पण. वाईट कुणाचं चितू नका. आणि मग आम्ही आमचा असा प्ले टाईम ना आराधनासोबत घालवतो आणि दिवस कसा जातो ना खरंच कळत नाही. आणि आराधना त्या दिवशी इतकी क्यूट दिसत होती ना, सगळे आराधनाकडे बघत होते. आणि नाही का म्हणजे असं नाही काय कौतुक वाटत होतं आम्हाला की एक नाही का एक असं कौतुक वाटतं की खरंच म्हणजे ती काही गोष्टी ना म्हणजे असं बाहेर जायचं असं म्हटलं ना तर स्वतःहून गॉगल घालणार. आणि अशी घरात असेल तर गॉगल बिलकुल घालून ठेवत नाही, काढून टाकते. आणि बाहेर गेलं ना तर गॉगल घालणार, कॅप घालणार, मम्मा शूज घालायचे, पप्पा हे राहिलं, पप्पा ते घे. अगोदर तर ती पर्ससुद्धा सोबत घ्यायची, हँडबॅग. पण आता ते आम्ही इग्नोर करतो थोडं असं तिला येड्यात काढून, तिला देत नाही. बाकी ओव्हरऑल ती खूप एन्जॉय करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन आहात तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझं कुठं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते. आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट करा. थँक्यू सो मच फॅमिली.